आपण बघत आहात न्यूज मराठी ताजा खबर, जगाच्या एक पाऊल पुढे। आज आपल्यासोबत साकोली क्षेत्राचे आमदार माननीय नानाभाऊ पटोले आहेत आणि येत्या 2 डिसेंबर 2025 ला साकोली नगर परिषदेच्या निवडणुका पार पडणार आहेत आणि या निवडणुका संदर्भात आपण आज बातचीत करणार आहोत। नमस्कार। साकोली क्षेत्राच्या नगर परिषदेच्या ज्या निवडणुका आहेत त्या तुम्ही महाविकास आघाडीमधून न लढता स्वतंत्र लढण्याचं कारण काय? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्थानिक कार्यकर्त्यांच्या आणि स्थानिक नेत्यांच्या मताप्रमाणे करावा लागतात आणि त्याच्यामुळे आम्हीच नाही तर महायुतीमध्ये त्यांचे वेगवेगळे घटक लढतात आहेत, तेही आम्हाला समजते तर सत्तेत आहेत। त्यामुळे ह्या निवडणुका ज्या आहेत ते आमच्या याच्या नसतात, त्या स्थानिक कार्यकर्त्यांच्याच विश्वासाने त्या लढावं लागतात। म्हणून ही निवडणूक काँग्रेस या ठिकाणी सबळावर लढते। भंडारा जिल्ह्यातील किती नगर प्रशासनामध्ये आपल्या 4 नगरपालिकेमध्ये आम्ही जिंकू आणि ज्या पद्धतीनं जो शेतकरी अडचणीत आला त्याला या सरकारने कुठलीही मदत केली नाही। बेरोजगारीचा प्रश्न आहे, महागाईचा प्रश्न आहे, व्यापारी पण या सरकारच्या विरोधात आहे आणि अशा या परिस्थितीत काँग्रेसच हा एक पर्याय लोकांच्या समोर आहे आणि काँग्रेसच्या काळामध्ये लोकांना नेहमी न्याय राहिलेले होते, पण आता भाजप आणि त्यांच्या सरकारमध्ये लोक फार या सरकारच्या विरोधात आलेले आहे। हे भ्रष्टाचारी सरकार आहे, लोकांचे पैसे लुटणारं सरकार आहे आणि विकासाचे फक्त हवा बनवायची आणि विकासाच्या नावाने भ्रष्टाचार करायचा, ही जी महायुतीचं सरकारचं जे काम आहे त्याचा राग तिच्या मनात आहे आणि म्हणून या निकालाला हा काँग्रेसच्याच बाजूनं हा निकाल जाईल आणि काँग्रेसच याच्या निवडणुकीमध्ये विजयी। आपल्या साकोली क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात रेती तस्करांचे प्रमाण वाढलेलं आहे, त्याबद्दल त्याच्यामध्ये सरकारचंच योगदान जास्त आहे आणि ज्या काही पॉलिसीज असतात ती पॉलिसी ज्या असतात ते सरकार राबवायला अपयशी ठरलेलं आहे। गोरगरिबांना जी रेती लागते, घरकुलाला रेती लागते, त्याचं नियोजन सरकारचं नाही। गोंदिया चंद्रपूर या भागामध्ये रेतीचे टेंडर झाले पण भंडारा जिल्ह्यात अजूनपर्यंत नाही झाले आणि त्याच्यातही सरकारचा ढावा आणि त्याच्यामुळे लोकांना रेती लागतं आणि मग लोकांना रेती लागते तर त्याच्यामध्ये तस्करी होते आणि शासनाच्या महसुलाची त्याच्यामध्ये चोरी होते आणि लोकांची गैरसोय होताना आपण पाहतो। हे सरकारचं फेल्युअर आहे आणि त्या सरकारच्या फेल्युअरमुळे हे सगळं वाप आहे। मागील विधानसभा निवडणुकीमध्ये तुमच्यावरती बीट प्रकरणाचा जो आरोप लावला होता त्याबद्दल कसं काय सांगाल? निवडणुकीचा आरोप होता, त्याच्यावरती कुठली कारवाई झाली नाही आणि मला जे काय तुम्ही म्हणाला जो शब्द बिटकॉइन का काय ते शब्द आहे ते मला अजूनपर्यंत माहीतच नाही। त्यामुळे आता निवडणुकीमध्ये असा आरोप लावायचा आणि लोकांना मूळ मुद्द्यापासून डायव्हर्ट करायचं हे BJPचं जे नेहमीची एक पद्धत आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या जनतेला अडकवून ठेवण्याचं काम त्या काळामध्ये केलं, पण ते खोटे आरोप त्यांनी लावले। ठीक आहे, धन्यवाद। तर हे होते आपल्या साकोली क्षेत्राचे आमदार माननीय नानाभाऊ पटोले। अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।